महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। यवतमाळच्या तरुणाईला मिळाली स्पृहाची साथ। अभिनयापासून नाट्यगृहापर्यंत स्पृहा जोशींनी मांडले रोखठोक विचार। बॉलिवूड आणि मराठी साहित्य नाट्यसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व स्पृहा जोशी यांनी आज यवतमाळ नगरीत आपल्या उपस्थितीने चैतन्य भरले। जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या विंग्स 2026 या नववर्ष स्वागतपर कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास मते मांडली। पुणे आणि नागपूरसारख्या सांस्कृतिक केंद्रानंतर आता यवतमाळमध्येही भव्य नाट्यगृह साकारत आहे। यामुळे जिल्ह्यातील नाट्यप्रेमींची सोय होईल आणि सांस्कृतिक चळवळीला नवी उभारी मिळेल असा विश्वास स्पृहा यांनी व्यक्त केला। तरुणांच्या आशा अपेक्षा मोठ्या आहेत। त्यांच्याशी संवाद साधल्यामुळे मला स्वतःलाही नवी ऊर्जा मिळते आणि त्यांनाही योग्य प्रेरणा देण्याचा माझा प्रयत्न असतो, असे स्पृहा यावेळी म्हणाल्या। पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नाट्यक्षेत्र, टेलिव्हिजन आणि प्रेक्षक यांच्यातील अतूट नात्यावर प्रकाश टाकला। भरपूर आहे। पुण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची ऑडियन्स मध्ये यवतमाळचा सिरियल पाहणारा प्रेक्षक खूप मोठा होता। तुमची जी आली नाही दुसऱ्या लग्नाची गोष्ट, टेलिव्हिजनचा प्रेक्षक हा सर्वत्र आहे सर। हा, टेलिव्हिजनचा प्रेक्षक तुम्ही कुठेही जा, टेलिव्हिजन तुम्हाला लोकांच्या घरात नेऊन ठेवतं, त्यामुळे तो प्रेक्षक वर्ग खूप आहे। अनफॉर्च्युनेटली आता विदर्भामध्ये आम्ही नागपुरात नाटक करायला येतो, तिथे प्रयोग होतात। इथे दुर्दैव आहे की नाट्यगृह इतके दिवस नाहीये, ते आता होत आहे, चांगली गोष्ट आहे। त्यामुळे ज्या वेळेला ते होईल त्यावेळेला त्याचेही प्रयोग इथं चालू होतील। जेव्हा एखाद्या शहरात एखादी ऍक्टिव्हिटी सतत चालत राहते तेव्हाच तिथला प्रेक्षक वर्गही घडतो, कलाकारही घडतात, त्या निमित्ताने काही मोटिवेशन मिळतं। पण पुन्हा एकदा हा असा लहान विषय नाहीये, ह्याच्या मागे सुद्धा अनेक गोष्टी असणारच आहेत। तुम्ही सगळे जास्त रोज त्या बघणाऱ्या व्यक्ती आहात, त्यामुळे मी काय बोलणार त्याच्यामध्ये, मी एवढंच सांगू शकते की झाल्यानंतर नाट्यगृह आम्ही येऊच नाटक करायला। तोपर्यंत नागपूरला आता पुरुषांचा दौरा आहे 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी। पुरुष विदर्भ दौरा या तारखांमध्ये आहे। अकोला, अमरावती, नागपूर असे नक्की प्रयोग आहेत। त्यामुळे ज्या लोकांपर्यंत तुम्हाला हे पोहोचवता येईल इथल्या सुजाण प्रेक्षकांपर्यंत त्यांना प्लीज पोहोचवा। तुमच्या ज्या मालिका लागल्या आज तुम्ही ज्या पद्धतीने त्यासाठी आले त्याच्या विषयावर होणार आहे की मॅडम आपण जगदंबा कॉलेजला आपण आले आणि खऱ्या अर्थानं त्याचा विद्यार्थ्याला काय फायदा होणार आहे, नाही तुम्हाला ज्यावेळेस बनवलेला आहे त्याचा फायदा काय नेमका प्रश्न मला विचारण्यापेक्षा ते उत्तर देते हे काय आहे सर, साधी सोपी गोष्ट असते। मी त्या मुलांच्या वयाच्या थोडी जवळची आहे, विद्यार्थ्याला फायदा काय आहे मी तेच सांगायचं तुम्हाला प्रयत्न करते, मला बोलू तर द्या। मी त्या मुलांच्या वयाच्या थोडी जास्त जवळची आहे। आपल्या वयाच्या जवळच्या माणसानं काही आपल्याला 4 गोष्टी सांगितल्या तर ते वय असं असतं, ज्या वयातली ती सगळी मंडळी आहे ते वय असं असतं की त्यांच्या आई बाबांनी सांगितलेही त्यांना पटत नाही, त्यांच्या घरच्यांनी सांगितलेलंही त्यांना पटत नाही। हा म्हणजे मुलांच्या स्वभावाचा भाग आहे। पण त्यांच्यापेक्षा एक काय 8-10 वर्षांनी मोठी मुलगी आहे मी, त्यांच्यापेक्षा त्यांच्या ते जिथं बसले तिथं 10 वर्षापूर्वी मी बसत होते, मी गॅदरिंग समोरनं बघत होते, मी पाहुण्यांना ऐकत होते। मी ज्या गोष्टी सांगेन त्या कदाचित त्यांना त्यांच्या पिढीच्या जवळच्या, माझी भाषा त्यांना जवळची वाटते। सर, मॅडम, आई वडील हे थोडेसे ह्या वयामध्ये मुलं रिबेल करण्याच्याच मूडमध्ये असतात, त्यांना क्रांती करायची असते। त्यांना त्या माणसांनी कितीही मनापासून सांगितलं तरी बरोबर बोलताय माहिती असतं, पण ते पटत नसतं किंवा पचवायचं नसतं। पण दादाताईच्या वयाच्या कोणीतरी ते त्यांच्या समजा सांगितलं तर त्यांना मित्रत्वाचं वाटतं, जास्त जवळचं वाटतं। आणि मी काही फार कोणी मोठी व्यक्ती नाही, मी कोणी तत्वज्ञ नाही, कोणी फिलॉसॉफर नाही। मला आतापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये जेवढे काही अनुभव आले त्यातनं मला जे काही शिकायला मिळालं ते मी फक्त त्यांच्याशी शेअर केलं। या पलीकडे कुठलंही त्यांना वेगळं शिक्षण देण्याचा मी प्रयत्न केलेला नाहीये। त्यामुळे आणि शेवटी असं आहे की फायदा ज्याला करून घ्यायचा असतो तो करून घेतो। त्या माणसाला, त्या व्यक्तीला, समोरच्या माझं बोलणं जो ऐकतोय मुलगा किंवा मुलगी, माझ्या बोलण्यामध्ये मी 4 कविता ऐकवल्या,
त्या 4 कविता ऐकून एका मुलाला जरी त्या जमलेल्या 1000 मुलांपैकी कविता करावीशी वाटली तरी हा फार मोठा फायदा आहे असं मला वाटतं. त्यामुळे गॅदरिंग असो, काय स्नेहसंमेलनं असो, गेट टुगेदर्स असो, त्यांचे परफॉर्मन्सेस असो, ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना कवाडं बंद करून न चालता इतरही गोष्टींचा त्यांनी आनंद घ्यायला शिकलं पाहिजे ना. ते याच वयात ते शिकणार आहेत. इतर गोष्टींची त्यांची ओळख झाली पाहिजे, ती याच वयात होणार आहे. आणि म्हणून असे कार्यक्रम महत्वाचे असतात. आणि होपफुली माझ्या येण्याचा एवढाच फायदा त्यांना होईल. काही कार्यक्रमासाठी वेळ नाही मिळाला तुम्हाला बोलताना, तर पूर्ण भारतामध्ये गुगलवर जर सर्च केलं तर ज्याला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते, ज्याचा नितीन गडकरी पासून राज्यपाल, राष्ट्रपतींनी ऑलरेडी सत्कार घेतलेला आहे, अमिताभ बच्चनच्या KBC पासून सगळ्या ठिकाणी आलेले आहेत. तर ते राघवेंद्रजी काल आले ते आपल्या कार्यक्रमात, आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या हाताने आपण 250 विद्यार्थ्यांना हेल्मेट्स वाटले आणि SP आले होते कार्यक्रमाला. तर ते शॉक झाले. ते शॉक याच्यासाठी झाले कि मेरे दिमाग में था ही नहीं, बोले कि इतना बड़ा प्रोग्राम तुमने ये इसके लिए लिया करके. तर जगदंबाला जी गोष्ट करायची आहे ते क्वालिटीनं करते म्हणजे करते मॅडम. नाही, आणि काय आहे, या निमित्ताने ती मुलं बाकीच्या पण इतर अनेक गोष्टी शिकतात. म्हणजे एक अख्खा कार्यक्रम स्क्रॅच पासून डिझाईन करणं, त्याचं एक्झिक्युशन करणं, त्यासाठीची तयारी करणं, निवेदन करणं अख्ख्या कार्यक्रमाचं, ती स्टेज फिअर जी मनात तयार होत असते ती घालवणं, आपल्या मित्रमंडळींसमोर परफॉर्म करणं, माहीत असताना की उद्या कॉलेजमध्ये भेटल्यावर आपल्याला 4 मुलं चिडवू शकतात ह्याच्यावरनं, हे सगळं करणं महत्वाच्या गोष्टी. मला सगळं आवडतं सर करायला. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे, यवतमाळ.